नमस्कार. आपण आहोत श्रृंगऋषीगड, शिंगरवाडी, तालुका शिरूर, जिल्हा बीड या ठिकाणी आज शेतकऱ्यांनी लोकलाडा नावाचा एक आंदोलन या ठिकाणी उभा केलं होतं आणि त्या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणून या गावातील 140 गावातील शेतकरी या ठिकाणी पाण्यासाठी हा लढा उभा केलेला आहे आणि हे आंदोलन यापुढे असंच चालू राहील आणि शासनानं या आंदोलनाकडे वेळेत लक्ष द्यावं आणि आमच्या हक्काचं पाणी जे की कोकणचं पाणी असेल किंवा जायकवाडीचं उपसा सिंचन करून आम्हाला पाणी शेतीला द्यावं. आमचा बीड जिल्हा या ठिकाणी ऊसतोडीचा बीड जिल्हा म्हणून या ठिकाणी संबोधला जातोय, त्याचा उल्लेख केला जातोय. मग ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आम्हाला चकलांबापासून इकडे तरडगव्हाण, मांडोळा, चेकटा, पवळाची वाडी, खळेगाव, बंगाली पिंपळा तर ह्या असाच पट्टा पूर्ण गेवराईपर्यंत, माझगावपर्यंत आणि वर सिंदफणापासून सावरगाव, बोरगाव तसेच शिंदपाण्याच्या दोन्ही थड्या थेट माजलगाव, धारोरपर्यंत हा पट्टा पूर्ण सिंचनाखाली येऊ शकतो आणि हे 168 TMC पाणी या ठिकाणी हे मिळणार आहे. शेतकऱ्यांना माहीत आहे, असा शासनाचा GR आहे. परंतु या ठिकाणचा शेतकरी अजूनही जागा नाही आणि शासनही त्यांची दिशाभूल करते असं या ठिकाणी या लोकलाडा समन्वयक यांनी या ठिकाणी आपल्यासमोर सांगत आहेत. तर आपण ऐकून घेऊयात काय म्हणतायत ती. प्रत्येक गावचे एक त्याच्या पुढे आता ह्या बैठकीत जसं ठरले की आम्ही आता हे पूर्ण गावात जितके गाव सामील होते सगळ्या गावात जाऊन आम्ही तिथं कमिटी तयार करणार. मोठ्या गावात 10 जण असतील, छोट्या गावात 5 जण असतील, अतिशय छोटं गाव असेल तर 2 जण असतील. याची कमिटी तयार होते. त्या कमिटीच्या माध्यमातून ही लोकलाडा आंदोलनाची काय भूमिका आहे, शेतकऱ्यांना कसं पाणी मिळू शकते हे तिथपर्यंत आम्ही जागृत करू. आम्ही आता आम्हाला वर आणखी मार्गदर्शन करणारे सर्व क्षेत्रातले भरपूर आहेत, पण काहींना वेगवेगळ्या अडचणी असेल त्यांना समोर येत नाही. पण अशा सर्व ज्येष्ठ मंडळीच्या, शेतकऱ्यांच्या, अनुभवी समाजकारणींच्या, पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कमिट्या करू. त्या कमिटीच्या माध्यमातून गावागावात जाऊ, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत जाऊ आणि त्यांना किमान 5,000 शेतकरी आंदोलनात येतील असे आंदोलन घेऊ, पाणी परिषद घेऊ. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन लढू. शिंदफणा जो काट आहे, शिंदफणा परिसर आहे, जवळपास तुम्ही सांगितलं आता गावं आहेत, पुढं गावं गेलेली आहेत आणि या एकंदरीत परिसरामध्ये जवळपास 4 आमदार आहेत, खासदार साहेब आहेत. ह्या 4-5 आमदार, खासदार यांच्यासोबत काही चर्चा, त्यांच्याकडून काही पाठिंबा, त्यांच्याकडून काही विधानसभा असेल, लोकसभा असेल त्या भावनामध्ये काही आवाज उठविण्याचे काही तुम्हाला सूचित आहे. आम्ही आतापर्यंत या